नमस्कार. आज आपण करणार आहोत लहानपणी सगळ्यांनीच खाल्लेला पण आता विस्मरणात गेलेला असा एक तोंडी लावण्याचा पदार्थ, तो म्हणजे लिंबू मिरची. करायला एकदम सोपी आणि खायला एकदम चविष्ट अशी लिंबू मिरची कशी करायची, चला तर बघूया आज. तर इथे लिंबू मिरची करण्यासाठी मी अशा पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्या आहेत. लिंबू मिरची करण्यासाठी शक्यतो ह्याच मिरच्या वापरायच्या. ह्या थोड्याशा कमी तिखट असतात म्हणून ह्या मिरच्या वापरायच्या. आणि तुम्हाला जर नाहीच मिळाल्या तरी हिरव्या मिरच्यांची केली तरी चालेल. आणि इथे 200 ग्रॅम मिरच्या आहेत माझ्या, त्यासाठी मी इथे 5 मध्यम आकाराची लिंब घेतलेली आहेत. पिवळी मस्त अशी लिंब घ्यायची आणि 200 ग्रॅमसाठी 5 लिंब वापरले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपल्याला मिरच्या आणि लिंब कापून घ्यायचे आहेत. अगोदर आपण मिरच्या कापून घेऊ. मिरच्यांना अशा चिरा देऊन घ्यायच्या आहेत आपल्याला उभ्या. बघू शकता या प्रकारे चीर देऊन घ्यायची मिरचीला. आणि खूप लांब मिरची असेल तर मधून कट करून घ्यायची, अशी चीर द्यायची. आणि लांब मिरची आहे म्हणून कट करून घेतली 2 तुकड्यांमध्ये. आणि मिरचीचा देठ काढायचा नाही आपल्याला, देठ तसाच ठेवायचा आहे. लिंबू मिरची करताना देठ तसाच ठेवतात मिरचीचा. आता इथे या प्रकारे चीर द्यायची आणि 2 तुकडे करून घ्यायचे. लांब मिरची असेल तर चीर देताना खूप खालपर्यंत द्यायची नाही, खालचा थोडासा भाग तसाच ठेवायचा, म्हणजे आपण तुकडे करतो तेव्हा ते सेपरेट होणार नाहीत. थोडासा भाग चिकटलेला तसाच ठेवायचा मिरचीचा, खूप जास्त खालपर्यंत कट द्यायचा नाही. बघू शकता इथपर्यंतच कट द्यायचा. आणि असे 2 तुकडे केले तरी मिरची चिकटलेली राहील, नाही तर 2 भागात होईल ती. आणि अशा ज्या छोट्या छोट्या मिरच्या असतात त्यांना कट नाही केलं तरी चालेल, त्यांना डायरेक्ट चीर द्यायची आणि तशाच ठेवायच्या. या पद्धतीने खूप पटपट चिरा देऊन होतात आणि तुकडे पण होतात. या पद्धतीने आपण आपल्या सगळ्या मिरच्या चिरून घेऊ. बघू शकता अशा छोट्या मिरच्या तशाच ठेवल्यात मी. आणि खूप लांब मिरच्यांचे 2 तुकडे केलेत. आता इथे आपल्या सगळ्या मिरच्या चिरून झाल्यात आणि तुकडे करून झाल्यात. आता आपण मिरची बाजूला ठेवू आणि लिंब कट करून घेऊ. तर इथे लिंबू कट करून घेऊ. लिंबाच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करायच्या आहे. एका लिंबाच्या 8 फोडी करून घ्यायच्या आणि यातल्या बिया काढून घ्यायच्या. या प्रकारे छोट्या फोडी करायच्या आणि बिया काढून घ्यायच्या. जेवढ्या शक्य आहे तेवढ्या सगळ्या बिया काढून घ्या. या प्रकारे आपण सगळ्या लिंबातल्या बिया काढून घेऊ. बिया जर तशाच ठेवल्यात तर खूप जास्त कडू लागते आपली लिंबू मिरची, म्हणून बिया काढून घ्यायच्या. खूप चविष्ट अशी तोंडी लावण्याची ही लिंबू मिरचीचा प्रकार होतो. लहानपणी सगळ्यांनीच आई आजीच्या हातचा खाल्लेला आहे, पण आता विस्मरणात चाललेला असा पदार्थ आहे. तुम्ही याला भाजी भाकरीसोबत किंवा भातासोबत कशाही सोबत तोंडी लावू शकता, किंवा चपाती भाजी भाकरीसोबत तशीही खाल्ली तरी ही लिंबू मिरची खूप छान लागते. भाजी नसेल तरीसुद्धा चालू शकते, एवढी सुंदर लागते ही मिरची खायला. आता या प्रकारे आपण सगळे लिंब कापून घेऊ आणि त्यातल्या बिया काढून घेऊ. लिंबाच्या 8-8 फोडी करून बिया काढून घेऊ. बघू शकता या प्रकारे सगळ्या बिया काढून लिंब कापून घेऊ. आणि लिंबू आणि मिरची मी अगोदरच धुवून स्वच्छ कोरडी करून घेतली होती. आता इथे लिंबू आणि मिरची आपल्या कापून झाल्यात. आता आपण याला शिजण्यासाठी घेऊ. आता लिंबू मिरची शिजवण्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे, तिच्यात तेल टाकून घेतलं. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आणि याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये चिरा देऊन घेतलेल्या सगळ्या मिरच्या टाकून घेतल्या. आता याला छान डाग पडेपर्यंत आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. एकसारखं हलवत याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं. थोडेसे डाग पडायला लागले की मग याच्यामध्ये आपण लिंबू टाकणार आहोत. अशी मिरची छान तेलावर परतून घ्यायची. मिरचीचा कलर खूप छान आहे या पोपटी. अशी मिरची थोडीशी कमी तिखट असते म्हणून अशीच मिरची वापरायची शक्यतो. आता इथे आपली मिरची थोडीशी परतून झाली आहे. आता याच्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या लिंबापैकी 2-3 फोडी आपण अशा पिळून त्याचा रस टाकून घेऊ आणि बाकीच्या फोडी तशाच टाकून देऊ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. लिंबू आणि मिरची एकत्र मिक्स करून घेऊ. आणखी थोडा वेळ याला परतून घेऊ तेलावर. आणि आता मस्त अशी आपली लिंबू आणि मिरची तेलावर परतून झाली आहे थोडा वेळ. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार. मी इथे 1.5 चमचा मीठ टाकलेले आहे.
बरोबर झालं होतं हे प्रमाणात 1.5 चमचा मीठ. आता याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये हळद पण टाकायची आपल्याला, पण माझ्याकडून विसरली म्हणून मी नंतर टाकली. तुम्ही या स्टेजला हळद पण टाकू शकता. याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घ्यायची. आता इथे छान मिक्स करून झालंय आपल्या मिरची आणि लिंबू. आता याला थोडासा पाण्याचा शिपका देऊन घ्यायचा, असा ओंजळभर पाणी वरतून टाकून घ्यायचं आणि याला मिक्स करून शिजू द्यायचं आहे आपल्याला. आता छान एकजीव करून घ्यायचं, मस्त मिक्स. व्यवस्थित मिक्स केलं, याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 2-3 मिनिट याला शिजू देऊ. 2-3 मिनिटानंतर बघू शकता आपल्या मिरच्या आणि लिंब छान शिजत आहेत, पण पाणी याच्यामध्ये अजून भरपूर आहे. तर आपल्याला पाणी आटेपर्यंत याला शिजू द्यायचं आहे. परत एकदा झाकण ठेवून याला शिजू देऊ. आता आणखी 2-3 मिनिट झाकण ठेवलं आणि शिजू दिलं. तर याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकली मी, तुम्ही अगोदर टाकली तरी चालेल. आणि याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आपली मिरच्यांचा कलर अजून खूप जास्त बदललेला नाही आहे, तर ह्या छान अशा मस्त होतात, सुकल्यासारख्या होतात शिजल्यावर. आणि यातलं पूर्ण पाणी आटलं की मग शिजल्या असं समजायचं. आपल्याला सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे मिरच्यांमधलं. बघू शकता आता आपल्या मिरच्यांचा रंग बदलला आहे, पण अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये बाकी आहे. याला आणखी थोडा वेळ आपण शिजू देऊ. थोडा वेळ पाणी आटेपर्यंत याला शिजून द्यायचे. पूर्ण आटू द्यायचं पाणी, म्हणजे आपली मिरची टिकते. आता इथे पूर्ण पाणी आटलंय आपल्या लिंबू आणि मिरचीमधलं. आता काढून घेऊ. लिंबू मिरची आपली तयार आहे ही. यातलं सगळं पाणी आटवूनच घ्यायचं, म्हणजे आपली मिरची महिनाभर राहिली तरी खराब होत नाही. या पद्धतीने पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आणि मिरची काढून घेऊ आपण. आता बघू शकता खूप मस्त अशी आपली लिंबू मिरची इथे तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पण लिंबू मिरची एक वेळेस करून बघा. खूप छान लागते ही तोंडी लावण्यासाठी, किंवा तशीच भाजीसोबत चपातीसोबत खायलासुद्धा खूप छान लागते. तर अशी ही विस्मरणात चाललेली लिंबू मिरची हा पदार्थ तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.